आपण डोरेमॉनचं गॅजेट लावून डायरेक्ट कुंडमाळ्याला पोहोचलो बरं का. आणि कुंडमाळा कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे का? असे एकदम खूप छान छान धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे का, हे दगड दिसतंय ना तुम्हाला, या दगडामधून आहे ना हे पाणी इतकं प्रेशरने जातं का त्या दगडांना डायरेक्ट चिरा पडतात आणि तिथं होल तयार करतात, म्हणजे त्याला आपण खळगे पण म्हणतो. त्यानंतर आमची मॅडम आहे ना लगेच म्हणे, नाही थांबा, मी त्यांना पाण्याचा मनमुराद आनंद घेते. आणि तसं रोज माझ्या डोक्यावर बसली ना तर जाऊन त्या खडकावर बसली. आयला म्हटलं तू बसली, मग मी पण काय कमी आहे का म्हटलं. चाललं मग मी पण लगेच जाऊन ते बसलो आणि थोडेसे फोटो वगैरे काढले. त्यानंतर मायरा पण मस्त पाण्यामध्ये खेळलीवर का, म्हटलं चल जास्त अजिबात नको, आपण जाऊ पुढं. त्यानंतर आम्हाला लागली होती ताण, मग म्हटलं चला कुली बॅगाना बॅगाना, तर मग बॅग पण पोचली. त्यानंतर आहे ना मायराने थोडे छोटे छोटे मासे होते, ते ना मासे दाखवले. त्यानंतर मायराने पण आहे ना मस्त टोपी घातली आणि चला. तर ह्या मॅडमने काही कांड केलं ना, असं कधी होतच नाही, टाकली चप्पल तोडून. त्यानंतर वरती ना आम्ही पुलावर गेलो, मस्तपैकी चालत चालत एकदम गारगार हवा येत होती. आणि या बा, हे वातावरण, हे सुंदर दृश्य तुम्ही एकदा बघाच. आणि हा पूल आहे ना लय खतरनाक आहे, लय भीती वाटली हो मला जाताना, पण एवढं काही घाबरायचं कारण नाही. आणि त्या पुलावरून आम्ही मंदिराकडे गेलो, पण मंदिरच बंद होतं. म्हटलं चला जाऊन द्या, काय विषय नाही. पेरू खात खाते ना मस्त दृश्य पाहिले. आणि इकडे ना पोरं डायरेक्ट पोहत होते. म्हटलं आयला तुम्ही घ्या मजा. म्हटलं काय आता तुमच्या इतके मजा कोणी घेऊ शकत नाही. त्यानंतर परत वरती गेलो, ते हे माणसाने तर मासे पकडू तेव्हा किती मोठे मोठे मासे, हेच मी मारायला दाखवत होतो छोटे छोटे. पण ठीक आहे म्हटलं, आता यांनी पण मासे पकडले. म्हटलं चला आता आपण ना पुन्हा एकदा नाही दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये एकदा ना असं कैद करून टाकू, कारण कसं आपण परत येऊ, खूप पाऊस पडला का परत पुन्हा येऊ. आणि तुम्ही पण येऊन बघा एकदा, खूप छान आहे, आम्हाला तर खूप आवडलं. आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो बरं का, मस्त गप्पा मारीत मारीत आपल्या नेहमीसारखं. आणि हा, घरी आलो बरं का, मॅडम म्हणे शेंगा फोडायला घ्या पहिल्या. म्हटलं शेंगा बरं दे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा.